सर एकदा आडवे कोणाला कॉमेंट्री करायची आवड असेल तर या त्याच्यावर बघा बघा कोणा सांगू काय कांबळे साहेब ना कांबळे सर ठीक आहे सर नाही खरंच किती आहे मल्टीटास्क मत करो ज्यादा चार्ज लेगा मैं अरे गोल्ड मेडलिस्ट लोग को मल्टीटास्क देना ही पड़ता है इधर से करूँ क्या इसका पासवर्ड येतं ना तो आता इथून बोलत ना माझी मेरे पास है लाइट गेली काय चालू आहे ना लाइट चालू आहे ना हॅलो तो बंद आहे तो चालू तिकडे यावेळी सुरेख कमबॅक करतोय सुरेख गोलंदाजी अविनाश धोत्रे आणि बॉलिंग मात ते एका चौकाच्या सहाय्याने कल्पेश करत गोलंदाजी करतायत किती झाले तर चौकाच्या सहाय्याने फलंदाजी करतो वैयक्तिक 4 धावसंख्या आहे तर कर्णधार योगेश यांची 1 धावसंख्या 5 संगीत 7 धावसंख्या आणि पुढे गोलंदाज सुरेख फटका बॅटमधून निघाला उत्तुंग षटकार वर स्टार वर फाईव्ह स्टार बॉल कल्याण तो बरा आला तर जायची का तुम्हाला मध्ये जायचं एक दोन चित्ते बाकी होते कल्याण वॉरियर्स तर पुढे चेंडू असेल कल्पेश गाव यांच्यासाठी संगीत वासंतीची आखण आलेली आहे नागपूरला खेळायचा प्रयत्न फसतोय आणि बाजून तंबूत पडतायत मोठा धक्का एक मोठा फलंदाज बाजून तंबूत पडते कल्पेश गाव बाजून तंबूत पडतोय त्याच्यामुळे स्पोर्ट्समॅन स्पिरिट मॅचची कडा घेतली तेव्हा चांगलं एक्स्ट्रक्शन महेश यांचं हॅलो कसले षटकार लोकांचं दौपन्न बाळगता कमबॅक करतो तो धोत्रे एक मोठा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न ओके एकदम मस्त धाव फलकावरती आता मात्र 2 आकडी धावसंख्या लागलेली आहे ती 11 Amazing sportsman spirit from Boulder Bhai. Good shot and it's up in the air. Oh, good try. इंग्लिश बोलता ना पहिली ओव्हर संपलेली आहे पहिल्या ओव्हरच्या मोबदल्यात किती 12 11 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटक संपले 12 पहिल्या षटकात 12 धावा झालेल्या आहेत
कल्याण वॉरियर्स या संघाच्या. दुसरे षटक घेऊन येत आहेत दिनेश पवार, एक नावाजलेले गोलंदाज पाहुण्यात या ठिकाणी. लय पाठी खेळले तुम्ही, लय बॅकफुटला खेळले, भरपूर पाठी खेळले है ना. पाठी खेळले मारायचं काय, विकेट सुटली. कोण बॉलर, कोण आहे बॉलर? आम्ही घुसून घे, बॉलर नाही का, बॉलर नाही. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू दिनेश पवार. कल्पेश भरत चांगली फलंदाजी करून आउट झालेले आहेत आणि या ठिकाणी एक स्पोर्टमॅन स्पिरिट त्यांच्याकडून आपण पाहिलं मिळवलेली आहे. क्षेत्ररक्षण चेंज करताना या ठिकाणी चला लवकर सामना चालू करायचा आहे. बॅट्समॅन अभय सामना करतात दिनेश या गोलंदाजाचा. पहिला चेंडू आणि खूपच चांगली गोलंदाजी या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी बिगबाच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहत आहोत दिनेशकडून. वॉरियर्सचे कर्णधार योगेश पंचे या ठिकाणी सामना करतात दिनेशचा. दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत दिनेश. पाहुयात कर्णधार योगेश पंचे. एक चांगला जोरदार फटका या ठिकाणी कर्णधार आणि या ठिकाणी कर्णधार योगेश पंचे आहोत. खूपच चांगला झेल या ठिकाणी पकडलेला आहे. डोकरे यांच्याकडून सूरज झेल. फटका खूप चांगला होता पण थोडंसं या ठिकाणी ताकद कमी पडली असं मला वाटतंय. थोडीशी ताकद जर लागली असेल तर षटकार या ठिकाणी आपल्या संघासाठी लागलेला असता. तर बॉलरचं नाव काय होतं? बॉलरचं नाव ग्रेट बॉलिंग बाय दिनेश. कोणती किती बोले ऐसा बोलना, ऐसा बोलना कि किसा बोलना. दिनेश with his third ball. It's a good shot. And it should be 1 run. Next ball, Dinesh. It's a good shot. It's up in the air. It's a single. पंधरा धावा या ठिकाणी धावा फलकावर लागलेले आहेत आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फलंदाज तयार फलंदाजीसाठी. फलंदाजाचं नाव काय? फलंदाजाचं नाव अरुण. फलंदाजी करतात अरुण भोर. आणि दुसऱ्या षटकाचा 5वा चेंडू या ठिकाणी फेस करतात. चांगली गोलंदाजी आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण, तेवढेच चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. खूपच चांगली
फिल्डिंग या ठिकाणी आपण 40+ या संघाकडून पाहतो आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी चांगला सुरेख फटका या ठिकाणी परत आणि पाहूयात 4 धावा. चांगला सुरेख फटका या ठिकाणी खूपच चांगली फलंदाजी या ठिकाणी. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि 2 षटक संपवून धावसंख्या धावा लागलेल्या आहेत. 20 धावा 2 षटक. चांगला स्ट्राईक रेट या ठिकाणी म्हणता येईल. चांगली फलंदाजी देखील आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरं षटक वेळ खूप झालेला आहे. आपण जास्त वेळ वाया घालू नये. चला लवकर सामना चालू करायचं. तिसरी ओव्हर. तिसरे षटक घेऊन येतात. गोलंदाजाचं नाव गोलंदाज बॉलरचं नाव काय? बॉलर मालिक तिसरे षटक घेऊन मालिक कारभारी वायले ग्राउंडचे फेमस बॉलर म्हणून प्रसिद्ध आहेत. मालिक भाव मॉर्निंग मध्ये ओपनिंग बॉलर आहेत. हॅलो, कोणाला बसवायचं नाहीये. स्लीप मध्ये उभे राहा. बसवू नका कोणाला. स्लीप मध्ये उभे करा. फेमस गोलंदाज या ठिकाणी माणिक पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येत आहेत आणि त्यांचं होम ग्राउंड इथं म्हणत येईल आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी माणिक यांच्याकडून. 1 धाव. चांगली गोलंदाजी माणिक यांच्याकडून आपण पाहतोय. हॅलो, आपण स्लिप मध्ये जेवढे प्लेयर लावलेले आहेत ते आतमध्ये फिल्डिंग करते. स्लिपच्या आतमध्ये गली वगैरे नाही करणार ते. महेश, स्लिपचे आतमध्ये भरपूर बाहेर येते उभा ॲज लाईक एस गली प्लेयर. खांबा जवळचा पण काय पाचचा लेग स्क्वेअर लेगचा का तो स्क्वेअर लेग झाला. तो लेग स्लिप झालाच नाहीये. ओके, खांबाचा भाग आता रोबा जायचा पंच. सुरेख फटका. चेंडू मध्ये सुरेख. कॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल. कॉट ऑफ द टुर्नामेंट. सुपर कॉट. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यंगस्टरला लागेल असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतो. चांगला जोरदार फटका या ठिकाणी होता परंतु थोडीशी ताकद कमी लागून या ठिकाणी चांगली कॅच आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि
आणि तेवढीच चांगली गोलंदाजी माणिक यांच्याकडे आपण पाहतो. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आणि माणिक स्टार्ट घेतात. चांगली गोलंदाजी माणिक या ठिकाणी, खूपच चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो माणिक यांच्याकडून. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक असताना बॅट्समॅन आउट. चांगली गोलंदाजी, खूपच चांगली गोलंदाजी या ठिकाणी माणिक यांच्याकडून. वेल प्लेड आरंभा. नेक्स्ट बॅट्समॅन विजू नष्टे, लेफ्ट हँड बॅट्समॅन. He reminds me of Yuvraj Singh. सबका आवाज जाता है यूट्यूब में, जो सुनता है ना उसका आवाज. So next ball from Manik Ball. It's a good shot. It's going. And it's out or it's 6. Umpire, what's the final decision? प्रॉपर घ्या. हा पूछो घे. आवडे घेतलंय प्रॉपर. Is it out or he has thrown the ball? Umpire has to take a final call. Umpire decision would be final. Umpire. पूरा कंट्रोल नहीं था. It was not in a control. Umpire's decision would be final. So umpire decision is out. So fielders, प्लीज आप अपने हाथ में बॉल रखना, इमीडिएटली मत छोड़ना. बैट्समैन फॉर द बैट्समैन. नेक्स्ट बैट्समैन कौन है? अच्छा विशु. ध्यान ही नहीं दिया. नेक्स्ट बैट्समैन विशुदा. And quick single from Vijay. It's an over. आपण किती भारी फटका होता यार बॉक्सला. किती स्कोर? 22 दोनच झाले यावरला. 3 overs, 22 runs. Amazing bowling by Manik Bhau. Only 2 runs from his third over. And last over, Shailesh for the last over. And the first ball, it's a dot ball. He's 22 on board. And the next ball, and up in the air, nobody's under it. And the 2 runs. It's 2 runs for the amazing shot. The third ball of final over. And a good shot on the next side. And there are multiple fielders on it. It's a good throw from Lucky. But oh, 2 runs again.
Last 3 balls. It's a good shot from Vijay, and it is 1 run. Good shot, but only 1 run. Maya is running for the ball. Maya. बॉल शेवटचे 2 बॉल आहेत ना 3 बॉल किती आले मित्रा बॉल 4 बॉल ना The last 2 balls. हे बॉल आहे बॉल Last 2 balls and ball has come in. Last 2 ball of the first innings, and Vishwanath is on strike. Last 2 balls, and an amazing shot, but there is no bowler has appealed for leg before wicket, but umpire has said no. Last ball of the first innings, and do we have a good score? That's a good shot, and here we go, it's a 4 runs, the last ball. The momentum is with the batting team. And the total score, किती स्कोर किती आहे स्कोर 32 and 33 to win. 33, the final score. बराबर 28 बोला था 27 बोला काय बिना टी शर्ट की एंट्री नहीं बोलता टी शर्ट पहन के लोग घर पे पाते हैं क्या बात है, क्या बात है. वेल प्लेड Well played, Vijay. शाबाश बड़ा भाई 33 34 टू विन The final score 33 to win. सर ऑल योर्स मी बोलतो Hello. माइक चालू करा माइक चालू आहे माहिती
टीम खेळणारी बॅटिंग करते. बॅटिंग करते कल्याण योद्धा. कल्याण योद्ध्याच्या संघाचे बॅटिंग घेतलेली आहे आणि फिल्डिंगसाठी असलेली टीम क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. ओव्हरचा पहिला चेंडू टाकतोय राजू. पहिला चेंडू टाकतोय. हा पहिला चेंडू हुक केलेला आहे आणि या सर्व चार अडवलेल्या क्षेत्ररक्षणाने 2 धावा पळून काढलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे. हा दुसरा चेंडू फुलतो असताना पुन्हा वेगळा फटका मारलेला आहे आणि दोन धावा डिक्लेअर केले. एकच अंपायरने नो बॉल दिलेला आहे. नो बॉल आणि प्लस 2 धावा 3 नो बॉलची आता प्री हिट मिळणार आहे. नो बॉल प्लस 1 धावा. हा तिसरा चेंडू चांगला चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाला काही त्याचा अंदाज आलेला नाहीये. या ओव्हरचा चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. पहिले 2 चेंडू स्लो टाकले होते. आताचा हा चांगला चेंडू टाकला. हा चौथा चेंडू तोही चांगला फटकावलेला आहे आणि तो क्षेत्ररक्षक पळतोय आणि तो सर्व बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. एकंदर स्कोर 8 झालेला आहे. 4 बॉल 8 धावा. चौथा टाकला आता ना. चौथा टाकला. हा ओके. 8 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 3 बॉलमध्ये 8 धावा काढलेल्या आहेत. हा चौथा चेंडू चांगला चेंडू आणि तो बॅट्समॅनच्या पायावर आदळलेला आहे. ओव्हरचा 5वा चेंडू टाकतो गोलंदाज. एक चांगला चेंडू टाकला. चांगलाच पदार्थ आणि कॅचआउट झालेला फलंदाज. पहिली विकेट पडलेली आहे आणि ओव्हरचा लास्ट चेंडू बाकी आहे. बिल्डर जे नामांकित फलंदाज आहेत ते फटके मारायला एकदम मशहूर आहेत, पण या मॅच मध्ये त्यांना काही पाहिजे तसे फटके मारता आलेले नाही आहेत. नवीन बॅट्समन कोण गेलाय? हा नवीन गेलेला बॅट्समॅन संदीप आहे. संदीप ओव्हरचा शेवटचा चेंडू खेळणार आहे. करता कसं? नाही नाही नाही, अरे मला कुठे आम्हाला कुठे येत, आम्ही पण बोलतोय ओढून चाडून बोलतोय आम्ही. विद्युत आवाज नसेल. हा नाही, तो प्रोफेशनल आहे ना. ओव्हरचा शेवटचा चेंडू, एक चांगला चेंडू आणि एक धाव. पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा झाल्या? पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. एक चांगलं ॲव्हरेज म्हणता येईल. थोडा जवळ 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 भरावा लागतो.
चला क्षेत्ररक्षणामध्ये ताबडतोब फिल्डिंग लावून द्यावी. त्याला टाइमपास करू नका. मॅचला उशीर होतोय. लवकर क्षेत्ररक्षण लावून देणे. विश्वनाथ लवकर खेळ चालू करा नाही तर पेनल्टी पडेल तुम्हाला. हा संदीप कैलास दुसरी ओव्हर टाकतोय. दुसऱ्या ओव्हरचा हा पहिला चेंडू. अरे अरे ते काय बॅटिंग करू आधी. संदीप पेस करतोय पहिला चेंडू. पहिला चेंडू टाकतोय. एक चांगला चेंडू. बॅट्समॅनला काय अंदाज आलेला नाहीये. तो सगळं विकेट किपरच्या हातात गेलेला आहे. या ओव्हरचा दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. दुसरा चेंडू फटकावलेला आहे. तो सहज क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून 4 लावा. विजय नसते चांगले क्षेत्ररक्षक होते पण चेंडूने उसळी मारल्यामुळे चेंडू सर्व त्यांच्या डोक्यावरून बाउंड्रीच्या बाहेर 4 लावा. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. चांगला चेंडू टाकलेला आणि तेवढाच चांगला फटका मारलेला आहे आणि एक चांगला टच पकडलेला आहे. पण बॅट्समॅनच्या बाउंड्री लाईनला 5 टच झाल्यामुळे हा षटकार डिक्लेअर करण्यात आलेला आहे. एक चांगला षटकार. पायच बघतो ओव्हरचा पुढचा चेंडू एकदम बॅट्स खाली टाकलेला चेंडू तडकावलेला आहे. एक धाव पळून काढलेली आहे. कुठे लिहिले कुठं स्कोर काय झालेलं आहे? 20 झाले ना. कितना हुआ स्कोर? क्या हुआ? कितना चाहिए? 32 चाहिए. 35 चाहिए. ओवर दूसरी ओवर चालू है. शानदार शॉट और ये बहुत अच्छी कैच. मस्त. और नए बल्लेबाज जाते हुए यहाँ पर भैया 4 विकेट पडले ना. किती विकेट पडले? महेश जो कि यहाँ के नामी ग्रामी बैट्समैन है. कल्याण युद्धाचे 2 फलंदाज आउट झालेले आहेत. आता त्यांच्या 20 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर. किती बॉल? 13 धावांची 2 ओव्हर मध्ये त्यांना 13 धावांची गरज आहे. हॅलो खूप सुंदर फटका. आता बघूया आणि तिथे फलंदाज नव्हते. संदीप आरामशीर आरामशीर. 12 बॉल 10 रन. 2 विकेट पडलेले आहेत. 12 बॉल 11 रन. नारायण 12 बॉल 11 रन. महेश है ना. हाँ खाना भी है उधर. चारला निघायला लागेल. किती वाजले? हॅलो कल्याण युद्धाचा स्कोर 22 रन 2 ओव्हर आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये त्यांना 11 रनची गरज आहे. आणि फलंदाज आहेत महेश.
हाँ बाहर होने की कोशिश में तो करेक्ट आणि फुल टॉस बॉल महेशने चांगल्या प्रकारे त्याला टोलवलेला आहे. बघूया एकच रन. काही नको. संदीप आरामशीर. 23 पण एक पेशंट नाही. एक बॉल 23 रन आणि पुढच्या 11 बॉलमध्ये 10 रन. महेशने चांगल्या प्रकारे टोलवलं काय आउट आहे का? नाही आउट आउट क्या कॉपी. आणि हा उत्कृष्ट प्रकारे गोल घेतलेला आहे. फलंदाज आऊट. 3 गेले ना. आता मॅडम गायकवाड फलंदाजीसाठी आलेले आहेत. कल्याण 10 झाले 23 वर 3 विकेट आणि त्याला जिंकण्यासाठी 10 रन 10 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 10 धावा. उत्कृष्ट फटका आणि ही 6 जबरदस्त. महेश यांचा उत्कृष्ट फटका आणि तो डायरेक्ट सीमारेषे पार 6 रन. झाला नाही 3 रन बाकी आहे. रन होऊ द्या. 4 रन. मस्त आणि चांगला प्रकार हा टोलवला आहे. बघूया एक धावावरती समाधान. नारायण गायकर विजय नष्टे. विजय नष्टे यांचा पाचवा बॉल आणि हा स्लो बॉल टाकलेला आहे विजय नष्टेंनी. आणि नारायण गायकरांनी धावावर समाधान मानलेलं आहे. एक पाहिजे ना. एक पाहिजे 2 पाहिजे. 2 7 चेंडू 2 धावा. 7 चेंडू 1 धावणार आहे 2 धावा. अरे वा. तिसरी ओव्हरची समाप्ती. स्कोर झालेला आहे 31. 2 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 2 धावा. नवीन नाही बॉबीला नाही देणार ओव्हर. बच्ची मॅच बॉबीला थोडी ओव्हर आहे. चौथा उतरला बॉबी. अरे पण चौथा उतरला काय माहिती देत. चौथा बॅट्समन असेल ना. अरे पाचवा उतरे इंडियन क्रिकेट क्लब बरोबर मग पाचवा. गांधीनगर इथे कल्याण हा बरोबर असोसिएशनच्या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक खूप प्रकारे चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. 6 बॉल 2 धावा. नारायण गायकर खूप सुंदर. रुपेश बॉबी बॉबींचा दुसरा चेंडू नारायण गायकर. खूप सुंदर. दादा वाटला दादा डिफेन्स 4 बॉल 2 धावा. माझ्या भाईने डिफेन्स केलं लागतं बॉल. 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. शेवटला आला तर 4. आज टाईप 3 विकेट गमावलेले आहेत. यांचा तिसरा चेंडू नारायण गायकरला. वाट लागली. अरे बापरे. रनिंग बिटवीन द विकेट.
आणि छोटी नाव घेण्याचा प्रयत्न करा आणि तो उत्कृष्ट झाला. काम झालेलं तुमचं. 3 धावा असेल तर 3 धावा, 3 बॉल 1 धाव. बाकी 10-15 असेल तर मारतो तरी त्या बॅटिंग 3 मध्ये 1 पाहिजे. महेश योद्धा कल्याण योद्धा दादा लांब नका जाऊया. बॉबी यांचा चौथा चेंडू. महेश इक्वल झालं. काय गेलो बॅट कन्फ्युज झाला होता. टेन्शन आलं. आणि अरे एक जाव काय ड्रॉप. आणि ही कंप्लीट करा मामा. अरे पण असा काय मॅच कल्याण योद्धा याने जिंकलेली आहे. काय घेतो काय माहिती यार. 2 चेंडू राखून इधर पहिलेवाले पुढचा सामना कोणता आहे पुढचा सामना की आयडिया नाही त्यांना येऊ दे ना जरा आता. घेऊन घ्या आता. नाही एक टीमला पाठवा तेव्हा. कमिटी मेंबर महेश आता कसं घेणार आहे पण